स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। दहशतवादी पाकड्यांचा इस्लामपुरात जाहीर निषेध। शकील सय्यद उपजिल्हा प्रमुख नगरसेवक इस्लामपूर। महाराष्ट्र प्रतिनिधी आयुब पठाण दिनांक 19 येथील सोमवारी सायंकाळी दहशतवादी पाकड्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या जवानांवर भीषण हल्ला केला, याचा जाहीर निषेध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने इस्लामपूर तहसील परिसरात जोरदार घोषणाबाजी करत करण्यात आला। पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी पाकड्यांचा धिक्कार असो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ, अशा घोषणांनी तहसील परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नगरसेवक शकील सय्यद बोलताना म्हणाले, डोडा जिल्ह्यातील जंगलात अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स व जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जंगलाकडे धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली असता अतिरेक्यांनी या पथकावर अंधाधुंद गोळीबार केला। या हल्ल्यात लष्कराचे कॅप्टन ब्रिजेश थापा यांचेसह 4 जवान आणि पोलीस दलाचे 5 जवान शहीद झाले। आतापर्यंत गेल्या 100 दिवसात जम्मू विभागात तब्बल 10 दहशतवादी हल्ले झाले आहेत, यामध्ये 12 जवान 10 नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत। याला हे नाकर्ते सरकार जबाबदार आहे। या देशात आज घडीला सरकार नावाची चीज अस्तित्वात आहे का? असेल तर ती नेमकी काय करीत आहे, असा सवाल सय्यद यांनी व्यक्त केला। आतापर्यंत काश्मीर खोयात दहशतवादी हल्ले होत आता जम्मू मध्ये रोजच असे हल्ले होतायत। काल पुन्हा दोडा मध्ये लष्कराच्या कॅम्पवर हल्ला झाला। या चकमकीत 4 जवान जखमी झालेत। मग 370 कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये हल्ले थांबवलेचा आव आणणारे सरकार नेमकं काय करतंय? का फक्त देशातील विरोधी पक्षाला संपविण्याचे कट कारस्थान करायचे? राजकीय विरोधकांना संपविण्यात आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा देशाच्या दुश्मनाशी दोन हात करण्याची हिंमत दाखवावी। सत्तेचे हे दहशतवादी हल्ले होत राहिले तर रोज आपले जवान शहीद होणार। आपण आपल्या जवानांना पुन्हा गमावणार आहोत का? जवानांचे होणारे लाजिरवाणे हत्यासत्र हे सरकारचे अपयश आहे। देशांचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिकताच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायलाच पाहिजे, असेही सय्यद म्हणाले। यावेळी मानव गमवडी युवासेना तालुका अधिकारी फजल हवलदार, युवासेना शहर अधिकारी दीपक कळसे, जमीर नालबंद, तात्यासाहेब बामणे, सुनील कोकरे, दीपक जाधव, मुस्तकीम डांगे, आसिफ दिवाण, संग्राम दमामे, दीपक जाधव, अशोक चव्हाण आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत आणि या हल्ल्यामध्ये आपल्या लष्कराच्या जवान शहीद होत आहेत। सोमवारी सायंकाळी 7 वाजता लष्कराच्या जवानांना बातमी कळाली, या डोडा जिल्ह्यामध्ये जंगल आहे, त्या जंगलामध्ये पाकिस्तानचे दहशतवादी लपून बसलेले आहेत। ही बातमी कळताच लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीरचे लोकल पोलीस या टीमनं यांचा शोध घेण्याची सुरुवात केली आणि या शोध घेत असताना या जंगलामध्ये जवानांच्यावर या दहशतवाद्याने अंधाधुंद गोळीबार केलेला आहे। यामध्ये लष्कराचे कॅप्टन ब्रिजेश थापा हे शहीद झालेले आहेत, त्यांच्या सोबत 4 जवान शहीद झालेले आहेत। त्याचबरोबर गेल्या 100 दिवसामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत आणि जर आमच्याकडे या ठिकाणी सांगितलं जात असेल सरकारकडून 370 कलम आम्ही हटवलेला आहे, त्यामुळे दहशतवादी आता त्या ठिकाणी नाही आहे, दहशतवाद संपलेला आहे। मग सातत्याने 100 दिवसामध्ये 10 दहशतवादी हल्ले जम्मू काश्मीरमध्ये झाले, त्याला जबाबदार कोण आहे? खरंच देशामध्ये आपलं सरकार आहे का? या सरकारचं अस्तित्व या देशामध्ये आहे का? हेही पाहणं गरजेचं आहे। आणि सातत्याने या दहशतवादी हल्ल्यामुळे जे आमचे जवान जात आहेत, शहीद होत आहेत, त्यांना आम्ही सातत्याने श्रद्धांजली वाहण्यापेक्षा आमच्या सरकारने, या नाकर्ते सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी
आणि पंतप्रधान मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या जाणीवपूर्वक याचा जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतोय। सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज जोरदार निदर्शनं या ठिकाणी केलेली आहेत, परंतु आमचं सरकार मात्र देशाच्या दुश्मनांची दोन हात करण्याऐवजी इथं विरोधकांना चिरडण्याचं काम करतं, हे देखील थांबलं पाहिजे। एवढंच या ठिकाणी आम्ही आज आपल्या समोर या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।